शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान नव्हे. शिक्षण म्हणजे जीवन घडवण्याची प्रक्रिया. परंतु जेव्हा आर्थिक अडचणी, मर्यादा आणि कौशल्यांचा अभाव विद्यार्थिनींच्या प्रगतीत अडथळा ठरतो, तेव्हा शिक्षकाची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित राहत नाही, ती परिवर्तनाची बनते. लहानशीच गोष्ट, तुटलेले बटन, उसवलेले कपडे आणि त्यामागे दडलेली आर्थिक अडचण, ही समस्या केवळ पोशाखाची नव्हती, तर ती होती आत्मनिर्भरतेच्या अभावाची. ती होती स्वावलंबनाच्या अभावाची वेदना. आणि याच वेदनेतून जन्म झाला एका सृजनशील, परिवर्तनशील उपक्रमाचा. ताराराणी विद्यापीठाचे उशाराचे हायस्कूल कोल्हापूर मधील उपक्रमशील शिक्षिका सौ वर्षा मस्के यांनी या समस्येकडे केवळ अडचण म्हणून नाही, तर संधी म्हणून पाहिले. त्यांनी ठरविले, विद्यार्थिनींना मदत करायची नाही, तर त्यांना सक्षम बनवायचे. सुईत दोरा ओवण्यापासून सुरू झालेला हा प्रवास हात शिलाई, बटन लावणे, भरतकाम करणे, तोरण बनवणे, लटकन करणे, अशा विविध उपयोगी वस्तू, कापडी पिशव्या बनवणे, फ्रॉक बनवणे, लहान मुलांची टोपडी बनवणे इथपर्यंत पोहोचला. प्रत्येक टाका म्हणजे विश्वासाचा एक धागा बनला. प्रत्येक शिवण म्हणजे स्वावलंबनाची नवी वीण बनली. हा उपक्रम अनुभवात्मक आणि कौशल्याधिष्ठित शिक्षणाचा जिवंत नमुना ठरला. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 देखील हेच सांगते. विद्यार्थ्यांना अनुभवात्मक आणि कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या हातांना सुईची भीती वाटत होती, तेच हात आज आत्मविश्वासाने विविध वस्तू शिवत आहेत. ज्या डोळ्यात संकोच होता, तेच डोळे आज अभिमानाने चमकत आहेत. स्वतःचा युनिफॉर्म स्वतः शिवत आहेत. इतकेच नव्हे, तर विविध प्रकारचे हात रुमाल तयार करत आहेत. हे सर्व होते ते फक्त आणि फक्त एका शिक्षिकेच्या प्रामाणिक प्रयत्नातून. सौ वर्षा मस्के यांनी केलेला हा उपक्रम या विद्यार्थिनींना आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठाम पावले टाकण्यासाठी सक्षम बनवत आहे. सृजनातून स्वावलंबन ठरलेला हा उपक्रम म्हणजेच विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे भव्य प्रदर्शन भरवणारा ठरला. या प्रदर्शनासाठी विविध शिक्षक, पालक, समाजातील घटकांनी भेटी दिल्या. या वस्तूंची विक्री झाली आणि यातूनच विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढला. मी हे भरतकामाचं कौशल्य आत्मसात केलेले आहे आणि ह्यापासून मी वेगवेगळे रुमाल तयार केलेले आहे. अशा प्रकारे आम्ही आता भरतकाम करू शकतो. यावरून माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. मी साड्यांवर, ड्रेसवर सुद्धा हे भरतकाम करू शकतो. आमच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ वर्षा सूर्यकांत मस्के या मॅडमनी सुद्धा एक उपक्रम राबवलेला आहे. यांच्या उपक्रमाचं नाव आहे कौशल्याचा घेता ध्यास, आत्मनिर्भरता मिळेल हमखास. आणि खरोखरच विद्यार्थिनींच्या अंगी असलेले कौशल्य, त्याचा विकास करून त्यांची आत्मनिर्भरता वाढवण्याचं काम मॅडमनी या उपक्रमातून केलेले आहे. हा उपक्रम केवळ शिवणकाम शिकवणारा नाही, तो आहे जीवन जगण्याची कला शिकवणारा. ज्ञानापासून कौशल्याकडे
आणि कौशल्यापासून स्वावलंबनाकडे नेणारी ही प्रेरणादायी वाटचाल उषा राजे हायस्कूलमधील हा उपक्रम अनेक विद्यार्थिनींच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारा ठरला आहे.